जळगावमधून एक अत्यंत धक्कादायक आणि फिल्मी स्टाईल चोरीची बातमी समोर येत आहे। तुम्ही अनेकदा चोरट्यांनी ATM फोडल्याचे ऐकले असेल, पण जळगावमध्ये चोरट्यांनी चक्क अख्खं ATM मशीनच पडवून नेलंय। हो, तुम्ही बरोबर ऐकलात। पैसे काढण्याचं टेन्शन न घेता चोरट्यांनी अख्खं मशीनच गाडीतून पळवून नेलं। ही घटना आहे जळगावच्या पोलनपेठ भागातील सत्यम प्लाझामध्ये। येथे एक्झिटास स्मॉल फायनान्स बँकेचं ATM आहे। गुरुवारी मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास 4 चोरटे एका मालवाहू गाडीने तिथे पोहोचतात। CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की एक चोरटा आत जातो, मशीनला मजबूत दोरखंड बांधतो आणि बाहेर उभ्या असलेल्या गाडीने ते मशीन जोरात ओढून अख्खं उखडलं जातं। अवघ्या 6 मिनिटात हे चोरटे मशीन गाडीत टाकून भुसावळच्या दिशेने पसार होतात। विशेष म्हणजे या चोरीसाठी त्यांनी जोशीपेठ येथून एक गाडी आधीच चोरली होती। पहाटेच्या सुमारास नशिराबाद जवळील कंडारीजवळ मनारखेडा शिवारात ही मशीन आणि एक गाडी पोलिसांना सापडली, पण तोपर्यंत उशीर झाला होता। चोरट्यांनी मशीन फोडून त्यातील तब्बल 7 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती। मशीनच्या नुकसानासह 9.5 लाख रुपयांचा फटका बँकेला बसला आहे। दरम्यान बँकेचे मॅनेजर हरीश गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। CCTVमध्ये चोरट्यांचे चेहरे कैद झाले असून पोलीस त्यांना कसून शोध घेत आहे। या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली असून बँकांचा ATM सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे।